नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला ताकाची कढी दाखवणार आहे. आता हे मी 4 कप दही घेतलेला आहे. तर त्याला मी 2 टेबलस्पून भरून डाळीचं पीठ लावते आहे, चण्याच्या डाळीचं. आणि हे याच्यात मिक्स करून घेते. आता कोणतंही दही करताना प्रथम दही आपल्या हे गाळणीतून गाळून घ्यावं. आता दह्याचा कोणताही प्रकार करताना आपण गाळणीने गाळून घ्यावं, म्हणजे त्यात लम्स राहत नाही आणि क्रीमी टेक्स्चर येतं. आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया. आता हे दह्याच्या भांड्यातलं पाणी आपण ह्याच्यात घालून घेऊया. पाणी आपल्याला पाहिजे, कढी जशी जाड पातळ त्याप्रमाणे द्यावी. आता ह्याच्यात मी 1.5 चमचा साखर घालून घेते आहे, टेबलस्पून. आपल्याला साखर जेवढे आवडेल त्याप्रमाणे घ्यावी. मीठ घालून घेत आहे 1/2 चमचा. आणि आपण कढी अशी घुसळून घ्यावी, ताक घुसळून घ्यावं, म्हणजे एकसारखं तयार होतं. आता याच्यात थोडीशी कढीपत्त्याची पानं 5-6 घालून घ्यावी. आता ह्या मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जाड आहेत आणि त्या कमी तिखटाच्या आहेत. आणि 1 इंच आलं मी कापून घेतलेलं आहे. याचं आपण आता मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ. आता मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आलं आणि मिरची ते मी कढीमध्ये घालून घेते. आता हे जे पाणी उरलेलं आहे ते पण घालून मिक्सरमधून आता हे आपण रवीने घुटून घेऊया, म्हणजे एकसारखं ताक तयार होईल. आता कढई आपण तापत ठेवलेली आहे. त्याच्यात मी 1 टेबलस्पून तूप घालून घेते, लोणकडी तूप. आपल्याला जसं आवडेल तसं घ्या. तूप घेतलं तरी चालेल, तेल घेतलं तरी चालेल. आता हे तापून होऊ दे. आता या तुपामध्ये आपण प्रथम जिरं घालून घेऊया. त्याच्यानंतर हिंग घालून घेऊया. गॅस बंद करून घेते. लाल मिरच्या आहेत त्या घालून घेऊया. 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. आणि ही कढीपत्त्याची पानं घातली आहे. ही घातल्याबरोबर झाकण घालते, नाही तर ती उडतात. आता ह्याच्यात मी हळद घालून घेते आहे फोडणीमध्ये. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हे ताक घालून घेऊया.
आता ही कढी आपण उकळायला ठेवूया. एक 5 मिनिटं कढी उकळून घेऊया. आता ही कढी उकळायला लागली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील. आता ही उकळली आहे. आपली कढी तयार झालेली आहे. ही बघा कशी एकसारखी झालेली आहे. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. थोडी ढवळून घेऊया. आता ही आपली ताकाची कढी तयार झालेली आहे. धन्यवाद.